मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तिवसा तालुका कमिटीच्या वतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव दिलीप मोहन यांच्या नेतृत्वामध्ये 1 ऑक्टोबर रोजी तिवसा तहसील कार्यालयामध्ये उत्तर प्रदेश येथील पीडितेवर झालेल्या बलात्काराचा तीव्र निषेध करण्यात आला। तसेच आरोपींना कठोर शिक्षा करावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलं। उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील एका खेडेगावामध्ये दलित परिवारातील मुलीवर उच्च जातीतील काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी अमानुष बलात्कार करून अमानवीय कृत्य केलेले आहे। या कृत्याचा तीव्र निषेध करीत आहोत व तिने मृत्यूआधी पोलिसांना दिलेल्या जबानीमध्ये सर्व कथन केलेले आहे। त्यानंतर पोलिसांनी त्वरित आरोपींना अटक केलेली आहे। दलित परिवारातील पीडिता आपल्या शेतात गुरांना चारा देण्यासाठी जात असताना तिच्या पाळतीवर असलेल्या या गुंडांनी कायद्याची भीती न बाळगता हे दुष्कृत्य केलेले आहे। या निवेदनाद्वारे सदर गुन्हा योग्य त्या कायद्याच्या कलमाखाली फास्ट ट्रॅक न्यायालयात दाखल करून आरोपींना त्वरित कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी रामगोपाल निमावत, सुभाष खांडेकर, सुरेश मोरघडे, प्रफुल्ल निकाळजे, विलास मनोहर, प्रकाश ठवरे, बेबी सुरजुसे, अरुणा तागडे, मोहिनी मोहन, रेखा बोरकर, सविता मोरे, दुर्गा हरणे, रुपाली खुरसडे आदी शेकडो महिलांसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। तिवसा येथून विदर्भ न्यूज करिता रामचंद्र मुंदाने यांचा हा वृत्तांत।